350 वर्षापूर्वी इथे तलवारींची टक्कर, रणांगणांचा गडगडाट आणि एका सिंहाचं बलिदान. आज आपण चाललो आहोत सिंहगडावर. तो फक्त एक किल्ला नाही, ते इतिहासाचा जिवंत श्वास. सो फायनली मी सिंहगडच्या पायथ्याशी आलेलो आहे. इथे प्रत्येक दगड ही एक शौर्याची कहाणी सांगतो. आणि आता आपण ह्या प्रवासाची सुरुवात करणार. पण त्या अगोदर एक कप चहा घेतो आणि मग सुरुवात करतो. गरमागरम मिसळ आलेली आहे. मिसळचा आस्वाद घेऊन मी डायरेक्ट ट्रेकला सुरुवात करणार आहे. मिसळ खाणार नव्हतो, पण थोडीशी भूक लागली आणि मग ट्रेक पण करायचं आहे. सो खाऊन घेतलेलंच बरं राहील म्हणून मिसळ खाऊन घेतो आणि एक कप चहा डायरेक्टली गडाच्या टॉपला. इथे माझ्या मागे बघू शकता तुम्ही, ह्या उंचीवर जायचंय आपल्याला आणि हे सगळं ट्रेक करत जाणार आहे आपण. सो स्टार्ट करूया. त्या अगोदर तुमच्याकडे एक बॅकपॅक असलं पाहिजे. जर काही मटेरियल असेल किंवा सामान असेल, खाण्यापिण्याच्या वस्तू असतील तर एक पाण्याची बॉटल पाहिजे, एक पाणी बॉटल आणि एक ट्रेकिंग शूज पाहिजेत. ट्रेकिंग शूज का तर तुम्हाला चढताना इझिली चढता यावं म्हणून. सो स्टार्ट करूया आपली जर्नी. सध्या हा ट्रेक खूप इझी जरी वाटत असला तरी हा इतका इझी नाहीये, कारण तिथून थोडंसं पुढे जाऊस तोपर्यंत फक्त सिमेंटचा रोड आहे. तिथून पुढे गेल्यावर फुल ट्रेक करायचंय. सो लेट्स सी. ट्रेकिंगला सुरुवात पण नाहीये, त्यावर सगळ्यांना दम लागायला लागलाय. सो बघूया इथून पुढे खरा ट्रेक चालू होणार आहे. ऍक्च्युअल ट्रेक इथून पुढे चालू होणार. असंच आहे. आताशी बेस चालू आहे तोपर्यंत सगळ्यांना घाम, श्वास सगळ्यांचा कोंडून यायला लागलाय. अजून खूप वर जायचंय आणि 4 किलोमीटरचा ट्रेक आहे. अजून 100 मीटर पण पूर्ण झालेलं नाही, तोपर्यंत सगळे दमायला लागले. पण करणार. जाऊया. खतरनाक. फुल स्टॅमिना पाहिजे तुमच्याकडे. फुल स्टॅमिना टेस्ट झालाय माझा. खतरनाक म्हणजे एकदम खतरनाक. कॅमेरा घेऊन फिरायचं, ट्रायपॉड आहे, बॅग आहे. खतरनाक झाला आहे. फुल स्टॅमिना टेस्ट. अजून 1.5-2 किलोमीटर जायचे. खतरनाक मध्ये आम्ही आता 1.5 ते 2 किलोमीटरचा ट्रेक केलेला आहे. हे सगळे ट्रेकर्स मित्र इथेच भेटलेत. खतरनाक. मला दम लागलाय बघू शकता आणि माझे हात थरथर कापतायत. त्याच्यामध्ये आज पाऊसही नाही, वातावरण थोडंसं दमट झालंय, ऊन पण पडतंय ना कधी मध्ये. खतरनाक एनर्जी सगळ्यांकडे आहे, सगळे जाणार वरती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. हर हर महादेव. हर 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 हर.
खतरनाक एनर्जी सगळ्यांची. कसं वाटते भाई? एकदम कॉन्फिडन्स. सगळ्यांना खतरनाक मध्ये मजा येते. वर गेला अजून भारी दिसेल. चला लय क्रेझी वाला एक्सपिरियन्स आलाय. सगळ्यात मोठी मिस्टेक मी ही केली की ट्रेक करायच्या अगोदरच मिसळपाव खाल्ला. त्याने माझं पित्त उसळून आलंय आणि मला सर्दी झाल्यासारखं झालंय. म्हणजे नाक वगैरे गळायला लागले एकदम. म्हणजे आणि थोडंसं वॉमिटिंग पण होते. उलटी आल्यासारखं होत आहे. मन म्हणतं जायचंय वर, पण शरीर साध्य नाही. शरीराची पण काय अडचण नाही, पण बरोबर आहे 100 किलो घेऊन जायचंय. 100 किलो वजन आहे माझं. वेट लॉस जर्नी चालू आहे. पण मित्रांना चला चला म्हणून कटाळले सगळे. कोणी आलं नाही, पण एकटा आलो. हार नाही मानली आणि हार मानणार पण नाही. पुणे एक्सप्लोर करणार. जवळजवळचे सगळे स्पॉट जसे वेळ मिळेल तसे एक्सप्लोर करून काढणार. सगळे व्लॉगला टाकणार. पण एक्सपिरियन्स खतरनाक म्हणजे क्रेझी एक्सपिरियन्स आला मला. मी केलाय व्लॉग ऑलरेडी. म्हणजे गडावर येऊन गेलोय, बट ते थोडंसं कसं पावसाळ्यामध्ये आलतो आणि आत्ता खतरनाक वातावरण. हवा सुद्धा नाही आहे, पानसही झालं नाही झाडाचं. इतकं खतरनाक वातावरण आहे, इतका दमटपणा आहे आणि वॉमिटिंग होते. निघूया आपण पुढे. पाणी पण संपलंय. एक छोटी बॉटल घेतलेली ती पण संपली. ठीक आहे, बॉटल गाडावर इकडे तिकडे टाकू नका. कचऱ्याच्या ह्याच्यामध्येच बॉटल टाका. आणि डोकं थोडं चढ यायला लागले. एकदम क्रेझी एक्सपिरियन्स. आता जसं जवळ येतोय तसा आनंद होत चाललाय आणि मजा येते. खूप मजा येते. तुम्ही पण या एकदा ट्रेक करा. ज्यांनी जीवनात ट्रेक केला नसेल त्यांनी. आणि गडावर आल्यावर थोडीशी खरेदी करा, कारण ते पण पोटा पाण्यासाठी करतायत. खालनं येत आहेत वर एवढ्या घेऊन. त्यांच्या बरोबर सोबत भरणे, परत ग्लासेस वगैरे सगळं करा. थोडीशी खरेदी करा, मुद्दाम करा. बजेट ट्रॅव्हलिंग पण करू शकता. रिझन नका देऊ, फक्त करा. मी पण 300 रुपये घेऊन आलेलो आहे. खतरनाक. पुढे जाऊया. एका ठिकाणी थोडं लिंबू पाणी देतो आणि वर जातो. साधारणतः किती लोक येतात तिथं? इथं शनिवार रविवारी भरपूर लोक येतात. इतर टायमाला कमी असतात. शनिवार रविवारी गाडीने जास्त लोक जातात. चालणार थोडस कमी असतात. ओके. असते बरं. गडावर आले लिंबू पाणी पिलंच पाहिजे. डिहायड्रेशन होतं. खतरनाक. आणि तुम्ही हे मटेरियल कसं आणता? आम्ही सगळं डोक्यावर घेऊन येतो. सगळं डोक्याला नाही लागतंय. आपण फक्त एक कॅमेऱ्याचे बॅग घेऊन आलोय आणि हवाला एक्सपिरियन्स बघायला भेटतं आपल्याला. हे एवढं सगळं सामान घेऊन येतात. चॉकलेट्स, परत लिंब, काकडी, कैरी. खतरनाक एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला काय वाटतं तुमच्या या स्ट्रगल बद्दल? तुमच्या स्ट्रगल बद्दल तुम्हीच सांगा थोडं. ते काय, आम्हाला काय नाही आवडत. आम्हाला असं वाटतंय की गड किल्ले हे तरुण पोरांनी बघितलेच पाहिजे.
आणि बघितल्याच्या पाठीमागचं गड किल्ले चढण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की गड किल्ले फिटनेस राखायला शिकवतो. फिटनेस कसा राखायचं ना हे गड किल्ल्यावरती गेल्यानंतर तुम्हाला कळतं. आता खाली आल्यानंतर कुणी लेवलला कॉलर टाईट करतो, मी बादशाह. इथं आल्यानंतर त्याची फाटते. हा म्हणजे चांगले लोकांची फाटते. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही गड किल्ले चढू शकत नाही. हा जो गड किल्ला चढून आला ते उत्तम, शरीर पण उत्तम आहे आणि तो चांगल्या पोझिशनमध्ये पुढे राहू शकतो किंवा व्यायाम करू शकतो. आणि गड किल्ले असे आहेत की समृद्ध आणि नटलेले आणि निसर्ग आणि हे इतके भारी दिसतात की फुलं पाखरू हे प्रत्येक गडावर जा वेगवेगळे तुम्हाला फुलं पाखरं दिसायला भेटतील. फुलं वेगळे दिसतील. कारवी आता गेल्या वर्षी कारवी होती, कशी सारखी कारवी येते जेणेकरून ती 7 वर्षानंतर फुलं येतात त्या झाडाला आणि ती मरण पावते आणि त्याच्या बिया पडतात, परत ती उगवते. म्हणजे असं कालांतरानं ही कारवी आहे ना वनस्पती खूप चांगली आहे आणि सगळ्या जंगलाला आहे ना झाकून टाकते. झाकल्यामुळं कसे जमिनीची धूप होत नाही आणि जमिनीमध्ये पाणी मुरून राहतं. त्याच्यामुळे हे जंगलाला लागतं. म्हणजे हे कॉम्बिनेशन आहे जंगलाचं. ते एकामेरी अवलंबून राहतात. ते ह्यांनी पाडायचं. पाऊस पडला की ते पाणी वाहून जाण्या म्हणून ते मुळ्या पकडतात. म्हणजे त्याचं खत थोडंसं शिल्लक राहतं आणि मग ते एकामेऱ्याला मिळतं. गवत कुजलं की त्याचं खत तयार होतं. वरून पाला पाचोळा पडला की त्याचं एक खत तयार होतं. म्हणजे तुम्हाला बाहेरून खत टाकायची गरज नाही. आता बघा तुम्ही शेतात खत टाकता, युरिया टाकता, सुफला टाकता, शेणखत टाकता, तरी पिकं येत नाहीत चांगली. पण हे ते बघा की निसर्गात किती भारी पिकं आले. बघा की किती पिकं मोठी झालेत, एकदम मस्त गवतं झाल्यात, झाडं झुडपं वेली इतकी भरले, एकदम खतरनाक आहे आणि एक्सपिरियन्स पण क्रेझी. तुम्ही एकदा नक्की ट्राय केलं पाहिजे. आणि यांनी सांगितल्याप्रमाणे खाली कोणी दादागिरी करतं, गड किल्ले चढून दाखवा. फायनली 3 ते 3.5 तास ट्रेक करून मी वर आलेलो आहे. खतरनाक एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला इकडून व्ह्यू दाखवतो. तुम्ही पण ट्रेक करा, खरंच मजा येईल. आणि बारकी मुलं सुद्धा ट्रेक करतात. आता तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, आजी ट्रेक करून आलेत. सो केलं पाहिजे भावांना. या वर चला, आपण गड बघूया. वर आलेलो आहे. क्रेझी एक्सपिरियन्स राहिलाय. खाल्लं एकदम खतरनाक. जे गाडीने येतात त्यांना काय कळणार नाही. इकडून सगळ्या गाड्यांच्या लाईनी लागल्यात जे डायरेक्टली वर आलेत. पण क्रेझी एक्सपिरियन्स आहे. क्रेझी शब्द खूप वेळा वापरलाय पण एक्सपिरियन्स खतरनाक राहिला. काका काय म्हणतात? 38 minutes from bottom to top. बॉटम टू टॉप किती टाइम? 30 minutes is 30 minutes. 25 minutes almost. 30 मिनिटात फक्त वर आलेत आणि मग आपल्याला 3.5 तास. नाही, मला 38. ओके, आणि 38 मिनिटं. 25 minutes. मुलगा 25 मिनिटं आणि आपल्याला 3.5 तास. विचार करा आपण किती मागे, किती 50 वर्ष वय आणि आपलं 22. लाज वाटली. 1 वर्ष नाही आलो. 1 वर्षांनी डायरेक्टली ट्रेकला आलेत. प्रॅक्टिस नाही तरी पण बघा. क्रेझी. जानेवारीला कंपनीची स्पर्धा आहे सिंहगड चढणे. ओके, प्लस स्टडीज कॉम्पिटिशन असते. बघा 1 मिनिट त्याची तयारी आता चालू केली. बघा स्पर्धा आहे, त्याची तयारी. 22 मिनिटाचा पहिला येतो जो कोण असतो. 22 मिनिटात जो गड चढेल तो पहिला येतो जनरली. ओके, 22 मिनिटात त्या टायमिंगला गड चढतात ज्यावेळेस इथं असं असते. लक्ष नाही, काय. ठीक आहे, असू द्या, होत राहते. कारण गर्दीच्या ठिकाणी आलो, वीकेंड आहे, सो गर्दी राहणार आहे. दादा, हो दादा, खतरनाक एक्सपिरियन्स आहे. असू द्या, तुम्ही या. मी तुम्हाला आतापर्यंत 5 वेळा म्हणलोय आणि आता 6वी वेळ. या तुम्ही ट्रेकला आणि एकदा एक्सपिरियन्स करा. खतरनाक. काका करतायत
आपल्याला केलं पाहिजे. 3.5 तास लागलेत, 38 मिनिटात ट्रेक केलाय. नाईस नाईस. तेवढा वर येऊन ते एक विचार करा की तो पोरं आणली कशी असेल. आपल्याला 3-3.5 तास फक्त ते चढायला गेले. तिथून पुढं रेंगळत 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 दम घेत घेत इथपर्यंत यायला 1-1.5 तास. आणि विचार करण्याची गोष्ट आहे की ही तोफ इथून एवढं सगळं करून वर आणली कशी असेल. ज्यांना वाटतंय ना काय नाही काही चढलं नाही, आता ह्याच्यामध्ये बघू शकता त्या टोकापासून चालू केलंय. हे असं असं ट्रेक करत 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 एकदम त्या टोकाला आलोय. काय ट्रेक केला पाहिजे. हा एकदम आता थंड हवा सुटली, घाम वगैरे आलाय आणि गार वाटायला लागले. म्हणजे एकदम खतरनाक, इथनं जाऊच वाटत नाही. खतरनाक हिरवगार सगळं 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 हिरवं आहे असं, म्हणजे पूर्ण. आणि आता धुकं पडलंय, तुम्ही टाइमलेस बघितलं असेल. काय खतरनाक फील होतंय ना, जाऊच वाटत नाही इथून. खरंच खूप मज्जा आहे. आणि मावळे कसे करत असतील विचार करा. म्हणजे एवढा गड चढणं, त्यांचे घोडे वगैरे, तिथून लक्ष देणं, खालनं कोण वर येते का, युद्ध, म्हणजे अनबिलिव्हेबल. खरंच विश्वास ठेवू शकत नाही आपण ह्या सगळ्या गोष्टींवर. एक आपण काय म्हणतो त्याला, फ्युचरिस्टिक गोष्टी ज्या हे करतो ना इमॅजिनेशनमध्ये, त्या गोष्टी वाटायला लागल्यात सगळ्या इथे. म्हणजे ॲक्च्युअल केलं कसं असेल ह्या गोष्टी सगळ्या. पुढं अजून आपल्याला थोडंसं मेन जी तानाजी मालुसरेंची मूर्ती आहे ती बघायची. तिथले थोडेसे गार्डन वगैरे आहेत, थोड्याशा स्टॅच्यूज आहेत, ते बघूया. आणि एक पाण्याचं हे आहे, कुंड आहे, आपण पाणी बॉटल भरून घेऊ आणि डायरेक्टली रवाना. खूप पुढे जायचंय, खूप लांब ट्रेक आहे, पण जाणार नाहीये कारण आत्ताच 5 वाजलेत आणि बसने आलोय. स्वतःची गाडी असती तर काय अडचण नव्हते, पण बसने आलोय. बसचा टायमिंग काय माहित नाही, अजून ट्रेक करत खाली जायचंय. सो आपण खूप लांब जाणार नाही, इथूनच टर्न घेतोय
आणि डायरेक्टली मेन सेंटरला जातोय. आपण साईडने आलो त्याच्यामुळे डायरेक्टली हे साईडचे पॉईंट्स कव्हर केलेत. आता मेन जाणार. इथे मागे बघू शकता हा पाण्याचा कुंड आहे. इथे पहिलं पाणी वगैरे स्टोअर केलं जायचं, म्हणजे पाणी वगैरे साठायचं, विहिरी टाईप आहे थोडक्यात. आणि हे पाणी पहिले यूज केलं जायचं. सो आता नाही यूज करत आहे कारण हिरवगार पाणी झालेलं आहे. आणि म्हणजे माहित नाही आपल्याला यूज बी करत असतील, पण शक्यतो नसतीलच. तेच की गडावर आला आणि पिठलं भाकरी खाल्लं नाही तर काहीच खाल्लं नाही. पण मी तुम्हाला काय सांगितलं, माझा पित्त आणि सगळं खतरनाक झाले. सो मी काय घेणार नाही, पण मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये पुढे. बघा हे असं इथं बसून खाऊ शकता. पिठलं भाकरी यांचं दुकान आहे. आणि म्हणजे एकदम निसर्गामध्ये बसून तुम्ही एन्जॉय करून खाऊ शकता पिठलं भाकरी. सो मी आता आलेलो आहे तानाजी महाराजांच्या समाधीकडे. आणि मला म्हणजे रिग्रेट काय होतंय की मी विकेंडला आलोय आणि विकेंडचा विषय असा आहे की इतकी गर्दी ना, म्हणजे काहीच दाखवू शकत नाही. दाखवतोय पण म्हणजे क्लिअरिटी नाही. आणि दुखा आता पाळायला लागले, खूप भारी वाटायला लागले, मजा येते. माझ्या मागे हे एक कुंड आहे आणि इथे पण सेम सिस्टम आहे. पाणी साठवलं जातं, म्हणजे साठायचं. ते थोडंसं क्लिअर आहे. आता तिकडे जाणार नाही कारण 5 वाजून गेलेत. आम्हाला खाली जाऊन बस पकडून स्वारगेटला जायचंय. आणि इथे एक मंदिर आहे मागं, सो ते पण दाखवत नाहीये. बट मला दाखवायचं काय होतं की तुम्ही ट्रेक करा, किल्ल्यांवर या, माहिती घ्या आणि स्वतःच्या बॉडीला चॅलेंज करा. तुम्हाला कळेल म्हणजे आपण किती फिटनेसली ही आहे. फिटनेस म्हणजे आपला काय आहे, काय लेवलवर आपला फिटनेस आहे. सो या, ट्रेक करा. आता पुढच्या वेळेस एखादा किल्ला बघूया किंवा पुण्यातलं एखादं ठिकाण बघूया. फायनली ट्रेक इज ओव्हर. आणि खूप पॉईंट्स मिस झालेत, आय नो. पण आता काय झालं, बसने आल्यामुळे थोडंसं मला लिमिटेशन राहतं टाईमचं. नेक्स्ट टाइम ज्यावेळेस कधी येईल त्यावेळेस बाईक घेऊन येईल, सगळे पॉईंट्स कव्हर करेल. आणि मागं बघू शकता काय व्ह्यू यायला लागलाय. म्हणजे तुम्ही इथं ज्यावेळेस येताल आणि जर चुकून तुम्ही पावसाळ्यात आला तर खतरनाक व्ह्यू भेटेल तुम्हाला. म्हणजे जीवनात काहीतरी कमावल्यासारखं वाटेल. आणि मी ट्रेक इथं ओव्हर करतोय कारण आता उतरत जायचं आहे, फास्ट जाणार आहे मी. मागच्या वेळेस व्हिडिओमुळे मला 3-3.5 तास लागले, नाहीतरी पण 2-2.5 तास लागले असते, पण 1 तास माझा एक्स्ट्रा गेला आहे. सो बाय बाय, स्टे ट्यून. पुढच्या व्हिडिओसाठी रेडी राहा. पुढचा व्हिडिओ पण असाच भयंकर काहीतरी वेगळा विषय घेऊन येईल. सो बाय बाय.